राम आणि श्याम दोघे मित्र असतात. दोघांनी एकदा एकाच वेळेस सुट्टी असते. त्यामुळे ते समुद्रकिनारी फिरायला जायचे ठरवतात. त्यांचा प्रवास सुरू होतो. प्रवासादरम्यान अनेक विषयांवरती वेगवेगळ्या गप्पाटप्पा होतात. त्या गप्पाटप्पा चालू असतानाच असा एक क्षण येतो की ज्यावेळेस दोघांच्या मध्ये मतभेद होतात, वादविवाद होतात. तो वादविवाद थोडासा जास्तच होतो. कारण श्यामला राग अनावर होतो व तो रामच्या मुस्काटीत मारतो. राम काहीच बोलत नाही, शांत राहतो, गप्प राहतो. काही वेळाने ते समुद्रकिनारी पोचतात. पोचल्या पोचल्या राम किनाऱ्यावर जातो व वाळूमध्ये लिहितो की माझ्या मित्राने माझ्या मुस्काटीत मारले, मला इजा पोहोचवली. श्याम ते पाहतो पण काही बोलत नाही, दुर्लक्ष करतो. थोड्या वेळाने दोघे पाण्यात उतरतात. जसजसे पुढे जाऊ लागतात तसतसे लाटा अंगावर येत असतात. अचानक एक मोठी लाट येते आणि रामच्या नाकातोंडात पाणी जाते. तो बुडू लागतो आणि मग ओरडायला लागतो, धावा धावा, वाचवा वाचवा. श्याम ते ऐकतो. तो तात्काळ तिथे पोहोचतो व रामला वाचवून समुद्र किनाऱ्यावर आणून झोपवतो. थोड्या वेळाने बरे वाटल्यावर राम उठतो आणि एक मोठा दगड शोधतो आणि त्या दगडावर लिहितो, आज संकटाच्या वेळेस माझ्या मित्रांनी माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट केली, त्याने माझा जीव वाचवला. श्याम ते पाहतो व बुचकळ्यात पडतो. तो रामला विचारतो की मघाशी मी जेव्हा तुझ्या मुस्काटात मारली तेव्हा तू वाळूवर लिहिलेस, आता जेव्हा मी तुझा प्राण वाचवलाय तर तू ते दगडावर लिहिलेस, असे का बरं? मंडळी, रामचे उत्तर हे कोणालाही हेवा वाटावा असेच आहे. ते उत्तर काय आहे बरे? थोडासा विचार करा. तोपर्यंत आपले नेहमीचेच मी प्रशांत देशबोकील यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो. हां, तर राम उत्तर देतो की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला इजा पोहोचवते त्यावेळेस ते वाळूवर लिहायचे, कारण माफीच्या लाटांनी ते पुसले जाऊ शकते. पण जेव्हा एखादी व्यक्ती संकट काळामध्ये आपली मदत करते, आपल्यासाठी काही चांगलं करते, तेव्हा ते दगडावर लिहायचे, म्हणजे कसल्याही लाटांनी, कितीही जोराच्या वाऱ्याने ते पुसले जाऊ शकणार नाही. श्याम ते ऐकतो आणि गहिवरून जातो आणि मनातल्या मनात विचार करू लागतो की खरंच आपण किती भाग्यवान आहोत. आपल्या या मित्राने आज आपल्याला अतिशय मौल्यवान अशी भेट दिली आहे. त्याच्या मनातील भाव सांगू लागतात, दिए जलते हैं, फूल खिलते हैं, दिए जलते हैं, फूल खिलते हैं, बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं, दिए जलते हैं. आज ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार, जागतिक मैत्र दिन. मंडळी, मित्र, सखा, दोस्त, यारी, अहो हे शब्द जरी वेगळे असले ना तरी भावना मात्र एकच आहे, ती म्हणजे मैत्रीची. मैत्रीच्या नात्यामध्ये स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, सदोष, निर्दोष असे कुठलाच भेदभाव नाही. या नात्यामध्ये भावना असतात त्या फक्त प्रेमाच्या, त्यागाच्या, वात्सल्याच्या, आदराच्या. आणि या अशा भावनांच्या मैत्रीची नशा काही औरच असते. यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी, असे म्हणत एखादा मित्र जीव ओवाळून टाकायलाही तयार असतो. तर एखादा तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना, असे म्हणत त्याचा आदर भाव राखत सन्मान वाढवणारा असतो. मंडळी, खरंच मैत्रीशिवाय आयुष्य अगदी बेचव म्हणावं लागेल. कारण मित्र ही ती व्यक्ती असते ज्याच्यावर आपण कसलाही हक्क गाजवू शकतो, ज्याच्यासाठी काहीही त्याग करू शकतो, ज्याच्यापाशी अतिशय विश्वासाने आपले मन मोकळे करू शकतो.
कसल्याही संकट काळामध्ये हे नातं तुम्हाला साथ देणारं असतं आणि म्हणून आयुष्यात असा एक जरी मित्र असेल ना, तर मनात भाव येतात, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे. आपले आयुष्य खूप वेड्या-वाकड्या वळणांवरून जाणारे असते. या वळणांवरती अनेक प्रकारची माणसं भेटतात. पण त्यातली काही मोजकीच आपले मित्र बनून आयुष्यात शेवटपर्यंत आपल्याला साथ देतात. मंडळी, माझ्या आयुष्यातील अशा या सर्व मित्रांना स्मरत आज माझ्या मनातील भाव मी या गाण्याद्वारे व्यक्त करतो. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. मित्रहो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर नक्की करा. आणि हो, आपल्या या मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर मग, लक्षात राहू देत, पाहायला चुकाल तर आनंदाला मुकाल.